अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर देशात किती अनियंत्रित क्लब आणि धावपट्टे आहेत याची माहिती गोळा करण्याचे आदेश मुरलीधर मोहोळांनी दिलेले आहेत। तर देशातल्या अशा अनियंत्रित धावपट्ट्यांच्या चौकशी देखील DGCA कडून होईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। सारख्या ठिकाणी जी काही एअर स्ट्रीप होती ती एअर स्ट्रीप मला तुम्हाला सांगायला की एका फ्लाइंग क्लब तिथं चालत होता, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालत होती, त्यांची ती एअर स्ट्रीप होती। त्यामुळे देशामध्ये अशा किती अनकंट्रोल्ड एअर स्ट्रीप्स आहेत या संदर्भातलंही तात्काळ आदेश DGCAने दिलेत। कारण 10-15 वर्ष तशी ती एअर स्ट्रीप वापरण्यात होती। अनेक वेळा दादा असतील, पवारसाहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती। पण ही घटना का घडली, त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे त्याचा तपास EIB करते, त्याचा तपास DGCA करते आणि काही दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्यासमोर येईल। अजितदादांच्या विमान अपघाताचा अपेक्षित वेगाने तपास होत नाही असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे। अपघातासंदर्भातील शंकांबाबत DGCAची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भेटीसाठी वेळ का दिली नाही हे समजलं नसल्याची एक्सपोस्ट रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत आपलं म्हणणं मांडलेलं आहे। त्यांनी एक्सपोस्टमध्ये काय म्हटलंय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि DGCAची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही। गृहमंत्री, उड्डाण मंत्री अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे वेळ देता आला नसेल, पण DGCAने वेळ का दिला नाही हे समजलं नाही। अजितदादांच्या अपघाताबाबत केंद्र सरकार सर्व शंकांचं निरसन करेल ही अपेक्षा, अशी एक्सपोस्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली।